नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. काय बोलू मला काहीच कळत नाहीये खरंच. कारण का सतत ती एकच बातमी ऐकायला येते, की 3.5 वर्षाच्या त्या एवढूशा मुलीवर बलात्कार म्हणजे असं नाही की ही पहिल्यांदा घटना घडली. याच्या आधी सुद्धा बऱ्याच घटना घडतच असतात आणि होतच असतात. पण नाही म्हणजे शब्दच नाही. ते ऐकूनच इतकं इतकं भयानक वाटतंय, की म्हणजे त्याचा विचारच नाही करू शकत, की हे सगळं काय आहे? बापरे! काय म्हणून त्या काय म्हणून त्या मुलाला तो जो कोण नराधम, नालायक, निर्लज्ज जेवढ्या शिव्या देईन तेवढ्या कमीच आहे. काय त्याला वाटलं म्हणून त्याने असं केलं? म्हणजे का? कशामुळे? हां? शी! काय बोलू ना या विषयावर मला खरंच काही कळत नाही. आता तुम्ही म्हणाल, की आली सोशल मीडियावर हे करायला, पण खरं सांगते म्हणजे रोज सतत त्या बातम्या ऐकून इतकी मनाला चीड येते, इतकं असं वाटतं डोकं कुठेतरी आपटावं घेऊन, इतका राग येतोय, इतकी चीड येते ना, की काय सांगू म्हणजे मी बोलूच शकत नाही, शब्दच नाही आहेत. 3 वर्षाची मुलगी, 3.5 वर्षाची मुलगी म्हणजे काय झालं? नुकतीच कुठे ती चालायला, बोलायला, नवीन जग बघायला तिने सुरुवात केली होती आणि जग बघण्याच्या आधीच तिचं जग संपवून टाकलं त्या नालायकाने. कशामुळे? हे सगळे गुन्हे का घडतायत मला कळतच नाही. भीती नावाची गोष्ट नाही राहिलेली आहे का? का राहील? कशामुळे राहील? कारण त्यांना माहिती आहे काय होणार आहे जास्तीत जास्त फक्त फाशी होणार आहे, संपला विषय. भीती नावाची गोष्ट राहिलीच नाही ना. आजकालचे लोकं कसे म्हणतात, "अरे, पटकन अटॅक आला, माणूस मेला, संपला विषय. नको त्या हॉस्पिटलच्या वेदना, नको तो त्रास, नको त्या वेदना." कारण त्यांना माहिती आहे त्या वेदनेचा किती त्रास होतो. तसंच त्यांना गुन्हेगारांना पण माहिती आहे काय फाशी जास्तीत जास्त काय करणार आहे? फाशी देणार आहे, संपला विषय. पण नाही, कुठलीतरी भीती मनामध्ये आज होणं, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. भीती निर्माण करणं किंवा भीती मनामध्ये होणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. अशी सजा दिली पाहिजे ना त्या गुन्हेगाराला म्हणजे आता कोणही की नेक्स्ट टाईम परत असा विचार सुद्धा मनात येईल ना तेव्हा तो गुन्हा आपण केल्यावर त्याची सजा काय ही सजा पहिले त्याला आठवली पाहिजे. अरे फाशी देऊन तुम्ही लगेच 2 मिनिटात विषय संपवता. पण त्या एवढुशा जीवाला किती यातना झाल्या असेल, किती तडफडला असेल, किती ओरडली असेल ती त्या गोष्टीसाठी. किती वाईट वाटलं. एक जरा असं आपल्याला ठेच लागली तरी आपण किती कळवळतो. त्या नालायकाचे हात कसे कापले नाही तिला दगडाने मारायला. मग त्यालाही तसंच मारलं पाहिजे. ठेचून मारलं पाहिजे. चांगल्या चाबकाने भर चौकात फोडून काढलं पाहिजे. त्याच्यावर मीठ चोळलं पाहिजे. बऱ्याच काही गोष्टी केल्या. त्याचे हात कापा, त्याची बोटं कापा, असं वेदना देऊन त्याला मारलं पाहिजे. जेणेकरून परत पुन्हा असा गुन्हा होणार नाही. नाही होणार. मला माहिती आहे नाही होणार आहे. किती पण जीव तोडून समाज ओरडला, कितीही ज्यांचे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे, सरकारला माहिती आहे काय जास्तीत जास्त ओरडणार आणि गप्प बसणार. काहीच होणार नाहीये. तुम्ही एक रात्रीत नोटा बदलू शकता, तुम्ही सरकार बदलू शकता, तुम्ही सगळं काही करू शकता. पण गरिबाला न्याय नाही देऊ शकत तुम्ही. नाही देऊ शकत. फक्त फाशी देऊ शकता, विषय संपवून टाकता तुम्ही तिथल्या तिथेच. पण जेव्हा त्या आई-वडिलांना काय वेदना होतात ना, तुम्हाला ह्याची जाणीव नाहीये. खरंच सांगते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्यावर घडते, जेव्हा हेच जर कुठल्या नेत्यासोबत ते तर शक्यच नाहीये, की त्यांच्या मुलीसोबत आणि कुठला नेता असू दे, कुठला काय असू दे किंवा कुठला आमदार, खासदार कोणीही असू दे, नगरसेवक. त्यांच्या मुलां-बाळांसोबत हे होणं शक्यच नाही. कारण त्यांना हजारो बॉडीगार्ड असतात सोबत. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत होणं शक्यच नाही. पण जरी कधीच झालं ना त्यांच्यासोबत हे असं, तर मग त्यांना कळेल, की वेदना काय असतात आणि त्यावेळेस ते एका क्षणाचा पण विचार न करता त्याला डायरेक्ट उडवून टाकतील. तसंच असतं. जेव्हा आपल्यावर बितं तेव्हा आपल्याला कळतं. अक्षरशः सकाळपासून म्हणजे मी जे गेले 2-3 दिवस झाले सतत ह्या बातम्या बघते. इतकं मन माझं हे होऊन गेलं ना, की मी नव्हती व्हिडिओ बनवणार. कारण मला माहिती आहे लोकं काय म्हणतात, "अरे काय आले व्हिडिओच्या माध्यमातून व्ह्यू मिळवायला." आणि हे व्ह्यूसाठी नाहीये. ही एक तळमळतोय आत्मा. त्या त्या आई-वडिलांचं वेदना मला समजतात, की काय होत असेल त्यांचं. कारण मी पण एक आई आहे. मला माहिती की काय होत असेल त्यांचं. काय झालं असेल जेव्हा त्या मुलीला अशा अवस्थेत त्यांनी पाहिलं असेल. प्लीज, प्लीज लोकांची वेदना समजा. सरकारला खरंच हात जोडून विनंती आहे पुन्हा-पुन्हा, की खरंच तुम्ही कायदा बदला हो. खरंच. काही होत नाही. काही होणार आहे? काय तुम्ही कायदा बदलल्यावर काय होणार आहे? हां, पण असे नराधम खरंच आत्ताच ते
आताच एक साताऱ्याची घटना घडली होती. तिला त्या जात्याने मारलं होतं ठेचून. आता ह्या बालिकेची घटना ही नाही झाली, की परत थोड्या दिवसांनी आम्हाला काही ना काही ऐकायला येणारच आहे. त्यात काही बदल नाही होणार आहे. सीमा नाहीये खरंच. हे जे सोशल मीडियावर हे फालतू व्हिडिओ दिसतात ना, त्याच्यात कदाचित त्याच्यामुळे ह्या लोकांची जरा डोकी जास्त हे झालीये. हे सोशल मीडियाचे फालतू व्हिडिओ पहिली गोष्ट बंद करायला पाहिजे. म्हणजे एका क्षणाचं मरण नका देऊ. असं तडफडून मारा, असं मारा ना तडफडून, की नेक्स्ट टाईम प्रत्येकाचं असं कुठल्या मुलीकडे बघण्याची सुद्धा हिंमत नाही झाली पाहिजे. असं बघितलं, की बाबा नाही. असं टच करणं, बघितणं, हे करणं विचारच नाही आला पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये, की त्याला माहिती की काय सजा मिळणार आहे आपल्याला. आपल्याला काय सजा मिळते बाबा. आपल्या देशातला कायदा खूप बदललाय आता. आता विचारच नाही करायला पाहिजे. आपल्या देशातला कायदा आता बदलला. आता आपल्याला बाबा नको. मनात आलेला विचार सुद्धा तो विसरून जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला कायदा बदलावाच लागेल. खरंच, खरंच हात जोडून विनंती आहे. सरकारला खरंच हात जोडून विनंती, अगदी कळवळून. मी सुद्धा एक आई, एका आईची विनंती आहे. त्या आईचा तर आक्रोश आहेच. तो आक्रोश कानामध्ये जेव्हा घुमतो ना, तेव्हा डोळ्यातले अश्रू थांबत नाही. रडून म्हणजे एकदम हे झालं. आता माझ्या डोळ्यात पाणी येत नाही, पण लिटरली मी 2 दिवस रडली होती, की ते ऐकून. नाही यार, शिट! काय कुठल्या ह्याच्यात जगतोय आपण? कुठल्या महाराष्ट्रात जगतोय, जिथे मुलींना कुठेच सुरक्षा नाहीये. कुठेच ती नाही जगू शकत बिनधास्तपणे. जाऊ द्या. खरंच मनामध्ये खूप जास्त राग आहे. त्या रागाच्या भरासाठी मी एक व्हिडिओ बनवते. तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर जेवढे पण क्रिएटर आहेत ना, जेवढे पण व्हिडिओ बनवतात ना, खरंच त्या ताईसाठी तुमची जी पण काही मतं आहेत ना, हे व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यासारखी मांडा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला हा माझा हे वाटला असेल तर शेअर करा. बघा तुमची कमेंटद्वारे तुमची पण काय मतं आहेत त्या ताई, त्या बाबूबद्दल, त्या छोट्याशा लेकराबद्दल काय मतं आहेत हे तुम्ही पण मांडा कमेंटद्वारे आणि व्हिडिओ शेअर करा. आणि खरंच सरकारला पुन्हा एकदा परत विनंती आहे, की खरंच त्या त्या बेटीला किंवा ह्याच्या आधी ज्या पण काही आत्तापर्यंत घटना झाल्या त्यांना सगळ्यांना न्याय मिळू दे. खरंच कायदा बदला. खरंच हात जोडून विनंती आहे. आणि ते फक्त बायकांना सुरक्षा देण्याचं जे हे चाललंय ना, की ट्रेनमध्ये एखादा कोणतरी पोलीस असतो बायकांच्या सुरक्षेसाठी. काही गरज नाहीये. नको तिथे तुम्ही सुरक्षा देऊ नका. नको तिथे नका देऊ. एक पुरुष, एक आपला पोलीस असतो, तेवढ्यापुरती असतो. झालं, संपला विषय. आम्ही आमच्या आपापले उतरतो घरी आपल्या. ट्रेनमध्ये सुरक्षा काय देऊन फायदा आहे? काय फायदा आहे सांगा ना? ट्रेनमध्ये बरेच माणसं असतात एकमेकांच्या सुरक्षासाठी. मेन सुरक्षा तर आम्ही रात्री अपरात्री ट्रेनमधून उतरल्यावर घरी जाताना आम्हाला सुरक्षा नसते. रिक्षावाला कसा असेल, रस्त्यात काय होईल, काय नाही, ती सुरक्षा. का तर ती भीती राहिली मनामध्ये आमच्या. ट्रेनमध्ये फक्त सुरक्षा देऊन काय फायदा आहे? बरोबर आहे ना. माझ्या मताशी जर सहमत असाल तर खरंच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमची मतं मांडा आणि पुन्हा एकदा सरकारला खरंच विनंती आहे, की खरंच काहीतरी बदलावं. पुन्हा ओरडून मी तोच एकच शब्द रिपीट 10 वेळा का करते? कारण जीवाला होतोय त्रास. त्रास होतोय ते ऐकून, तो विचार करून त्रास होतोय म्हणून एकच शब्द 10 वेळा येतोय व्हिडिओमध्ये, की खरंच तडफडून मारा, तडफडून मारा. कारण तो जीव सुद्धा असाच तडफडून मेलाय. तडफडून मेलाय. हात जोडून विनंती आहे खरंच सरकारला. खरंच काहीतरी याच्यावर हे करा तुम्ही. धन्यवाद.